Hello students, today we are going to solve problem number 14. First step, while solving the problem, read the problem carefully. Authorized capital of Jalaram Limited was 12,50,000 equity share of 10 each. So हे authorized capital आहे 12,50,000. Authorized capital means maximum limit. जलाराम लिमिटेड 12,50,000 मॅक्झिमम शेअर्स इश्यू करू शकतात. कंपनी इश्यू 80% ऑफ शेअर्स. बघा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 12,50,000 इश्यू करू शकतात, पण आता जलाराम लिमिटेडला किती शेअर इश्यू करायचे आहेत? ओनली 80%. सो 12,50,000 चे 80% शेअर्स कॅल्क्युलेट करा. सो 12,50,000 चे 80% किती येणार? 80,000. सॉरी माफ करा, 10 लाख शेअर्स. 12,50,000 चे 80% ना 10 लाख शेअर्स. सो इथे 80% म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, मी ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवतो किती आले? 10 लाख शेअर्स. बरोबर. सो 12,50,000 चे आपण 80% काढले, आपल्याला मिळालं 10 लाख शेअर्स ऍट अ प्रीमियम ऑफ 2 पर शेअर. सो एक शेअर 10 रुपयाचा आहे, आपण तो इश्यू करणार आहे प्रीमियम ऑफ 2 पर शेअर. म्हणजे आपली इश्यू प्राइस किती होणार? 12. इश्यू प्राइस आपली होणार आहे 12. लक्षात ठेवा. विच वॉज एंटायरली अंडर रिटर्न हॅज फॉलो. बघा देअर आर टोटल 4 अंडर रायटर. कोटक, कोटेचा, देन ठक्कर अँड गणत्रा असे तुमचे टोटल किती आहेत? 4 अंडर रायटर आहेत. सो इथे बघा स्टेटमेंट शोईंग नेट लायबिलिटी ऑफ अंडर रायटर किती कॉलम मी केले? 4 कॉलम केले आणि 5वा कॉलम असणार टोटलचा. सो पहिलं तर तुम्हाला काय आलं? कंपनीला 80% म्हणजे किती शेअर इश्यू करायचे आहेत? 10 लाख शेअर्स. सो ती असणार ग्रॉस लायबिलिटी 10 लाख. आणि इथे तुम्हाला जी ग्रॉस लायबिलिटी आहे ती डिवाइड करायची आहे पर्सेंटेज फॉर्मॅट मध्ये. ऑलरेडी दिलेलं आहे त्याप्रमाणे डिवाइड करायची आहे. सो 40, 30, 20, 10. सो याचा रेशो इझिली आहे. एक 0 कट करा. सो रेशो आला 4:2:2:1. बरोबर ना? 4:3:2:1 हा रेशो आला. सो आता तुम्हाला काय करायचं आहे? 10 लाख इंटू 4 डिवाइड बाय टोटल घ्या. 4 + 3 7 + 2 9 + 1 10. So 10 lakh into 4 divide by 10 you will get 4 lakh. बरोबर. सो कोटक किती शेअर्स सेल करणार पब्लिकला? 4 लाख शेअर्स. कोटेचा 10 लाख इंटू 3 डिवाइड बाय 10 3 लाख. 10 लाख इन ठक्करचं कॅल्क्युलेशन बघा. 10 लाख इंटू 2 डिवाइड बाय 10 2 लाख. आणि गणत्राचं कॅल्क्युलेशन 10 लाख इंटू 1 डिवाइड बाय 10. सो यू विल गेट 1 लाख. सो इथे तुम्हाला त्यांनी महाराष्ट्र जे ह्याच्या आधी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला डायरेक्ट 4 लाख 3 लाख 2 लाख 1 लाख अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट नंबर ऑफ शेअर्स दिले होते. बरोबर ना? अंडर रिटर्न बाय अंडर रायटर्स. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्यांनी रेशो दिलाय. सो आपण इझिली काय करायचं? टोटल आपल्याला माहिती आहे 80% म्हणजे जलाराम लिमिटेडला 10 लाख शेअर इश्यू करायचे आहेत. सो हे 10 लाख 4:3:2:1 या रेशो मध्ये चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे. सो इथे आपल्याला ग्रॉस लायबिलिटीचा रेशो सुद्धा मिळाला. पुढे कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन फॉर 9 लाख इक्विटी शेअर. सो बघा कंपनीला ऍप्लिकेशन फक्त किती मिळालं? 9 लाख. आता इथे ओरली कॅल्क्युलेशन आहे. 10 लाख शेअर्स कंपनीला इश्यू करायचे होते. 9 लाखचेच ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले. म्हणजेच जी नेट लायबिलिटी आहे अंडर रायटरची ती असणार 10 लाख मायनस 9 लाख किती असणार? 1 लाख. सो इथे बघा मी आधीच लिहून ठेवतो 1 लाख. कारण आपल्याला माहिती आहे 10 लाख शेअर्स टोटल आहे, त्यातले 9 लाख साठी 9 लाख साठी ऍप्लिकेशन आले. बरोबर. सो 1 लाख साठी नाही आले. सो ते बॅलन्स घ्यावे लागणार अंडर रायटर्सला. सो हे टोटल झाले नंबर ऑफ शेअर्स. त्यातले कोटक किती घेणार, कोटेचा किती घेणार,
ठक्कर किती घेणार, गणत्रा किती घेणार हे आपल्याला या स्टेटमेंट वरूनच कळणार ऍट द एंड. चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे मुलांना, इथे लिहून घ्या. मार्क ऍप्लिकेशन आर एज फॉलोज. सो बघा मार्क ऍप्लिकेशन दिले कोटक 2,85,000, कोटेचा 3,00,000, ठक्कर 1,10,000 आणि गणत्रा 1,05,000. सो हे मार्क ऍप्लिकेशन आपण त्यांच्या कॉलम मध्ये लिहायचे. प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिले त्यामुळे लिहायचं ऍक्च्युअल. सो आपल्याला ग्रॉस लायबिलिटी मधून मार्क ऍप्लिकेशन लेस करायचे असतात. मार्क ऍप्लिकेशन म्हणजे असे ऍप्लिकेशन ज्याच्यावरती पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल अंडर रायटरचा स्टॅम्प आहे. सो कोटकनी किती ऍप्लिकेशन्स सेल केलेले आहेत तर 2,85,000. कोटेचाने किती केले 3,00,000. ठक्करने किती केले 1,10,000. सो प्रॉब्लेम मध्ये सगळं दिलंय तुम्हाला, फक्त अकॉर्डिंग त्याप्रमाणे व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. आणि गणत्राचे किती आहेत 1,05,000. सो कधी कधी असं होतं बघा, काही लोक जास्त शेअर्स जे काय ग्रॉस लायबिलिटी आहे त्याच्यापेक्षा जे काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे त्याच्यापेक्षा जास्त शेअर्स सेल करतात, काही कमी करतात. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, मार्क ऍप्लिकेशनची टोटल घ्यायची आहे. सो 2,85,000 प्लस 3,00,000 प्लस 1,10,000 प्लस 1,05,000 तुम्हाला टोटल मिळणार 8,00,000. सो ऍक्च्युअल मार्क ऍप्लिकेशन इथे आपल्याला दिलेला आहे. आता आपण मायनस करणार आहे, मग आपल्याला भेटणार बॅलन्स. चला करा, मायनस करा, तुम्हाला बॅलन्स भेटणार. सो बॅलन्स आपण कसा काढणार आता 1 - 2. सो 4,00,000 minus 2,85,000 you will get 1,15,000. 3,00,000 minus 3,00,000 nil 0. 2,00,000 minus 1,10,000 you will get 90,000. 1,00,000 minus 1,05,000 इथे तुम्हाला मिळणार -5,000. सो यांनी एक्स्ट्रा केले बघा -5,000. चला सो आता टोटल घ्या 1,15,000 प्लस 90 मायनस 5,000 टोटल आली 2,00,000. बरोबर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे वाचूया आपण. अंडर रायटर आर एंटायटल्ड टू गेट 5% कमिशन ऑन फेस व्हॅल्यू. सो मी इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय नॉर्मली कमिशन इज कॅल्क्युलेटेड ऑन इश्यू प्राइस, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलंय 5% कमिशन ऑन फेस व्हॅल्यू. सो आपल्याला फेस व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट करावं लागणार. पण इन द ऍब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन हे जे कमिशन असणार ते नेहमी इश्यू प्राइस काढायचं. बघा फेस व्हॅल्यू ही आपली 10 आहे, 10 रुपयाचा शेअर आहे ना. सो ही 10 रुपीज ही फेस व्हॅल्यू आहे. 10 रुपयाचा शेअर आपण सेल केलाय ऍट अ प्रीमियम ऑफ 2 पर शेअर. सो 10 + 2 इश्यू प्राइस काय आहे 12. लक्षात घ्या. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये तसं करायचं नाहीये. फेस व्हॅल्यू दिले त्यामुळे फेस व्हॅल्यूवर पर्सेंटेज काढायचे. फ्रॉम द अबव इन्फॉर्मेशन फाइंड आउट लायबिलिटी ऑफ अंडर रायटर अँड गिव्ह जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ जळगाव लिमिटेड. सो इथे इम्पॉर्टंट काय आपल्याला जर्नल एंट्री सुद्धा करायची आहे. बघूया आपण. चलो नेक्स्ट. सो आता आपल्याला अनमार्क ऍप्लिकेशन काढायचं आहे. इझिली आपण काढू शकतो. ऍप्लिकेशन रिसीव्ह आहे 9,00,000. आता हे सोपं आहे, सो मी थोडं फास्ट जाणार आहे. 9,00,000 मायनस मार्क ऍप्लिकेशनची टोटल आपण इथे केलेली आहे बघा किती आहे 8,00,000. सो 9,00,000 मधून 8,00,000 तुम्ही जर मायनस केले यू विल गेट 1,00,000 शेअर्स हॅज अनमार्क ऍप्लिकेशन. सो अनमार्क आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं. सो जे अनमार्क ऍप्लिकेशन्स आहेत 1,00,000 ते तुम्हाला लेस करायचे आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते 4 टोटल देअर आर 4 नंबर ऑफ अंडर रायटर्स. सो यांच्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे इन ग्रॉस लायबिलिटी रेशो.
सो ग्रॉस लायबिलिटी रेशो काय आहे 4:3:2:1. तो कॅल्सीवर डिवाइड करायचं आहे. या कॅल्सी मध्ये 1 लाख इंटू 4 डिवाइड बाय 10 40,000. त्यानंतर कोटेच्याच असणार आहे 1 लाख इंटू 3 डिवाइड बाय 10 30,000. ठक्करचं कॅल्क्युलेशन काय असणार 1 लाख इंटू 2 डिवाइड बाय 10 20,000. आणि गणत्राचं असणार आहे 1 लाख इंटू 1 डिवाइड बाय 10 म्हणजे 10,000. झालं आपलं अनमार्क ऍप्लिकेशन. सो अनमार्क ऍप्लिकेशन झाल्यानंतर आता पुन्हा बॅलन्स काढायचं आपल्याला. सो बॅलन्स आपण कसा काढणार 3 - 4. चला सो बॅलन्स काढूया आपण 1,15,000. आता इथे करायचं तुम्हाला 1,15,000 - 40 किती येणार 75,000. त्यानंतर 0 - 30,000. सो ऑब्विसली -30,000च येणार. $90,000 - 20,000 you will get 70,000. -5,000 - 10,000 minus plus so 15,000 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे मायनस. सो -15,000. त्याची जर तुम्ही टोटल केला तर टोटल येणार बरोबर 1 लाख. आणि बघा आपली नेट लायबिलिटी पण किती आहे 1 लाखच आहे बरोबर ना. सो आता बघा या प्रॉब्लेम मध्ये काय झालंय कोटेच्या मायनस मध्ये आहे दिसतंय ना तुम्हाला 30,000 आणि गणत्रा पण मायनस मध्ये आहे 15,000. सो तुम्हाला काय करायचे आहेत ह्याला सरप्लस बोलणार 30,000 आणि 15,000. आता दोघं जण मायनस मध्ये आले म्हणून तुम्ही घाबरून जाणार अरे आता काय करायचं. घाबरण्यासारखं काही नाही. या दोघांची टोटल किती आली टोटल सरप्लस किती आहे 45. सो तो आपल्याला कोटक आणि ठक्कर मध्ये 45 वाटायचे. सो आता बघा कोटेच्या 0 आला पाहिजे मग आपण काय करणार -30 आहे ना तर खाली +30 करणार म्हणजे तो 0 झाला. गणत्रा पण काय आला पाहिजे 0 आला पाहिजे कारण नेट लायबिलिटी ही 0 असते मायनस कधीच नसते. मी सांगितलेल्या गोष्टी डोक्यात ठेवा. सो इथे आपल्याला 0 आणण्यासाठी 15,000 प्लस करावं लागणार. सो हे जे टोटल 30 आणि 15 आहे हे सरप्लस आपण उरलेल्या दोघांमध्ये ऍडजस्ट करणार. सो कोटकचा रेशो आहे 4 आणि ठक्करचा रेशो आहे 2. सो तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 4:2 मध्ये. सो चला 30 आणि 15 टोटल 45. सो 45,000 इंटू 4 डिवाइड बाय 6 तुम्हाला भेटणार 30,000 बरोबर. पुन्हा 45,000 इंटू 2 डिवाइड बाय 6 4 + 2 किती होतात 4 + 2 6 ना. सो या दोघांची 30 आणि 55 म्हणजे 45. सो 45च घ्यायचे तुम्हाला इंटू 2 डिवाइड बाय 6 मला भेटणार 15,000. सो दोघं जण जरी आले मायनस मध्ये घाबरायचं नाही. दोघांची टोटल उरलेल्या दोघांना वाटून टाकायचे. सो इथे आन्सर येणार आहे तुमचा नील बरोबर ना. सो बघा बरोबर मॅच झालं की नाही 1 लाख. सो फार सोपं कॅल्क्युलेशन असतं काही याच्यामध्ये टफ नाही आहे. सो बऱ्यापैकी आतापर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असणार. सो आपण आता इथे नेट लायबिलिटी कशी काढणार 5 - 6 5 - 6 सो 75 - 30 75 - 30 किती येतात 45. सो कोटकला 45,000 शेअर घ्यावे लागणार. कोटेच्या तर काय आहे 0 त्याला काहीच घ्यायची गरज नाहीये.
ठक्कर 70 मायनस 15 55. परत गणेत्रा पण 0 झालेला आहे, त्यांनी पण ऑलरेडी जास्त काम केलं आहे, सो त्याला पण काहीच घ्यावी लागणार नाही. सो बघा 45 आणि 55 बरोबर टोटल किती आली 1 लाख आली की नाही 1 लाख. सो हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कोटक 45,000 शेअर्स घेणार, ठक्कर 55 म्हणजे 1 लाख हे दोघं जणच घेणार आणि उरलेले 9 लाख ह्या चौघांनी मिळून कोणाला विकले पब्लिकला विकले. लक्षात घ्या टोटल किती शेअर्सचं ऍप्लिकेशन आलं 9 लाख. सो कंपनी रिसीव्ह ऍप्लिकेशन फॉर 9 लाख. सो ह्या चौघांनी मिळून पब्लिकला किती शेअर्स विकले 9 लाख शेअर्स विकले. सो हे 9 लाख शेअर्स मधून पब्लिक कडून कंपनीला कॅश येणार. बघा जर्नल एंट्री करायचे सो तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. सो हे जे 9 लाख आहेत ते पब्लिक कडून कॅश येणार आणि उरलेले हे जे 1 लाख आहे ते कोण घेणार ठक्कर घेणार 55 कोटक घेणार 45. सो ह्या 1 लाख शेअरचे पैसे कोण देणार कोटक देणार आणि ठक्कर देणार. कोटेच्या आणि गणत्राला काय पैसे द्यायची गरज नाही. हा मग कमिशन कोणाकोणाला मिळणार कमिशन सगळ्यांना मिळणार. कमिशन कशावर मिळतं ग्रॉस लायबिलिटीवरती. सो ही जी ग्रॉस लायबिलिटी आहे 4 लाख 3 लाख 2 लाख 1 लाख त्याच्यावरती त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं इश्यू प्राइस बरोबर. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं फेस व्हॅल्यू त्यामुळे फेस व्हॅल्यू. बघा आता तुम्हाला मी सांगतो कमिशन पण कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा वर्किंग ऑन नंबर 2. कॅल्क्युलेट अंडररायटिंग कमिशन. आता तुमची कमिशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ही सुद्धा कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. चला बघूया. बघा पहिला कोण आहे आपल्याला दिलं अंडररायटर गेट 5% कमिशन. बघा कुठे गेलं अंडररायटर आर इंटायटल्ड टू गेट 5% कमिशन ऑन फेस व्हॅल्यू. तेच मी ते लिहिणार B1 कारण ऑलरेडी आपल्याला दिलंय काय दिलेलं आहे अंडररायटर आर इंटायटल्ड टू गेट 5% कमिशन ऑन फेस व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपला पहिला कोण आहे पहिला आहे आपला कोटक. कोटकचं कॅल्क्युलेशन बघूया. कोटकनी टोटल किती शेअर साठी ग्रॉस लायबिलिटी काय होती कोटकची 4 लाख. सो इथे घ्यायचे 4 लाख. ग्रॉस लायबिलिटी पहिले घ्यायचे नंबर ऑफ शेअर्स इनटू ते काय बोलतात 5% कोणावर करायचं फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 10 बरोबर आहे. सो 4 लाख इंटू 10 तुम्हाला जी काय व्हॅल्यू मिळणार त्याच्यावरती येणार 5% इंटू 5%. काढा बरं 5% किती आलं 2 लाख बरोबर. हे झालं कोटकचं. त्यानंतर आहे आपला कोटेचा. सोपा आहे. कोटेच्याने किती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती कोटेच्या काय बोलतो मी किती शेअर्स विकणार मी 3 लाख शेअर्स विकणार ग्रॉस लायबिलिटी. सो 3 लाख इंटू 10 रुपीज बरोबर. फेस व्हॅल्यूनी त्यांनी सांगितलंय ना त्याच्यावरती 5% काढायचं आपल्याला. सो हे किती येणार 3 लाख वरती 1,50,000 आलं का बघा. त्यानंतर आहे ठक्कर. ठक्करचं पण सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्ही आता करू शकता. ग्रॉस लायबिलिटी 2 लाख इंटू फेस व्हॅल्यू 10. जर प्रॉब्लेम मध्ये 5% कमिशन ऑन फेस व्हॅल्यू असं दिलं नसतं तर मी ते इश्यू प्राइस घेतली असती 2 लाख इंटू 12 घेतलं असतं. लक्षात ठेवा इंटू 5% किती आलं कमिशन 1 लाख. कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन करत चला. शेवटी आहे गणत्रा. त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे त्याची ग्रॉस लायबिलिटी किती होती 1 लाख इंटू 10 जी काय व्हॅल्यू येईल त्याच्या 5%
हे आलं 50,000 बरोबर. सो इथे आपण बोलणार आता टोटल कमिशन पेएबल चौघांना मिळून टोटल कमिशन किती असणार 2 लाख प्लस 1,50,000 प्लस 1 लाख बरोबर ना. चौघांना मिळून आपण करतो तो आपल्याला टोटल यावी लागणार 50,000. सो टोटल कमिशन कंपनीला द्यायचं आहे रे टोटल 5 लाख द्यायचं आहे. सो कमिशनचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं असतं तेही लक्षात घ्या तुम्ही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं कमिशन इश्यू प्राइस वर कॅल्क्युलेट केलं जातं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कमिशन 5% आहे ऑन फेस व्हॅल्यू. त्यामुळे मी ते फेस व्हॅल्यूनी मल्टिप्लाय केलंय 10. जर काही इन्फॉर्मेशन मेन्शन केली नसती तर आपण मल्टिप्लिकेशन केलं असतं 12 बरोबर. चला सो पुढे आपल्याला काय सांगितलंय जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ जलराम लिमिटेड. बघूया चला जर्नल एंट्री सोपे असतात जर्नल एंट्री सुद्धा. सो ऑब्जेक्टिव्ह साठी जर आलं तर तुम्हाला हेल्प होईल जर्नल एंट्री. हाच पार्ट आपला राहिला होता जर्नल एंट्रीचा. सो जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ जलराम लिमिटेड. सो पहिली एंट्री असणार आहे आपली ऍप्लिकेशन कितीसाठी आलं बघा ना 10 लाख शेअर इश्यू करायचे होते. ऍप्लिकेशन कितीसाठी आलं 9 लाख. सो हे 9 लाख शेअर्स पब्लिक कडून कॅश येणार बरोबर. सो बघा शेअर इश्यू केलं आपल्याकडे कॅश येते कॅश और बैंक अकाउंट डेबिट कैश और बैंक अकाउंट डेबिट बरोबर आहे. किती कॅश येणार रे सोपं आहे. किती ऍप्लिकेशन आले 9 लाख इंटू आपली इश्यू प्राइस किती आहे 12. सो 9 लाख इंटू 12 करा किती आला आन्सर 1 करोड 8 लाख बरोबर. त्यानंतर हे शेअर्स पब्लिकला आपण इश्यू केले आहेत. सो आपल्याकडे काय आलेली असणार आहे कॅश. कॅश आपण केलं डेबिट व्हॉट कम्स इन. शेअर्स इश्यू केले म्हणजे लायबिलिटी वाढली. सो लायबिलिटीला असतो क्रेडिट बॅलन्स. सो टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट याचं पण कॅल्क्युलेशन बघा 9 लाख इंटू 10. मी सांगितलंय जेव्हा शेअर कॅपिटल येतं तेव्हा कंपल्सरी फेस व्हॅल्यूनी मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. सो 9 लाख इंटू 10 सॉरी तुम्हाला भेटणार 90 लाख. सो जे 2 रुपये एक्स्ट्रा आहे ते 2 रुपये काय आहे रे सिक्युरिटी प्रीमियम. सो मी तुम्हाला अमलगमेशन टॉपिक मध्ये हे सांगितलं होतं सिक्युरिटी प्रीमियम नेहमी सेपरेटली दाखवायचं असतं. सो 9 लाख इंटू 2 रुपीज. सो 9 लाख इंटू 2 18 लाख. सो 18 लाख आहे सिक्युरिटी प्रीमियम. सो बघा टोटल कंपनीला किती शेअर्स द्यायचे होते 80% म्हणजे 10 लाख. सो 10 लाख पैकी 9 लाख शेअरचं ऍप्लिकेशन रिसीव्ह झालं पब्लिक कडून. 1 लाखचं ऍप्लिकेशन नाही रिसीव्ह झालं. सो हे 1 लाख शेअर्स कोण घेणार कोटक घेणार 45,000 आणि ठक्कर घेणार 55. सो हे दोघा जणांकडून आता कॅश येणार आपल्याला. सो हे 9 लाखची एंट्री तुम्हाला कळाली. नरेशन शिवाय एंट्री इनकम्प्लीट असते. नरेशन लिहावं लागणार आहे आपल्याला बिंग 9 लाख इक्विटी शेअर्स are issued to public
at a premium of ₹2 each. प्रीमियम किती आहे? ₹2 each, ₹2 प्रीमियम. सो ही एंट्री नक्की तुम्हाला जमली असेल, जमायला पाहिजे. तर सेकंड एंट्री बघा, हे 9 लाख शेअर झाले. आता 1 लाख शेअर्स कोण घेणार आहे? मी सांगितल्याप्रमाणे कोटक आणि ठक्कर. सो बघा, शेअर्स घेणार कोटक आणि ठक्कर, त्यामुळे लायबिलिटी तर वाढणार आहे, हे तर तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल. सो लायबिलिटी वाढणार, शेअर्स घेणार कोटक आणि ठक्कर, हे 2 अंडर रायटर. सो इथे लायबिलिटी वाढली. सो इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट होणार. सो हे सगळं झालं, लायबिलिटी वाढते म्हणजे क्रेडिट. आपण फायनल अकाउंट अमलगमेशन मध्ये सगळं शिकलोय, ते तुम्हाला येत असणार असं मी कन्सिडर करतोय. 1 लाख इंटू 10 म्हणजे इथे येणार 10 लाख. त्यानंतर इथे सुद्धा ₹2 काय असणार आहे? सिक्युरिटी प्रीमियम. सो 1 लाख इंटू 2 लाख. हे शेअर्स कोणी घेतले आहेत त्यांना डेबिट, कोटक घेणार. सो कोटक अकाउंट, कोटक किती शेअर्स घेणार तुम्हाला स्टेटमेंट मध्ये बघायचं आहे. कोटकने किती शेअर दिले? 45. सो 45,000 इंटू 12 बरोबर. 45,000 इंटू 12 हे काय होणार? डेबिट. सो कोटक कडून किती यायचे आहेत? 5,40,000 5,40,000 बरोबर. आणि जो उरलेला आहे कोण आहे? ठक्कर. किती? 55,000 शेअर्स. सो इथे ठक्कर आता डेबिट होणार. ठक्कर अकाउंट 55,000 ना. सो 55,000 इंटू पर शेअर त्याला ₹12 द्यावे लागणार. डेबिट. सो त्याचं कॅल्क्युलेशन करा. 55 इंटू 12 6,60,000. सो बघा, तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ऍक्च्युअल कसं कॅल्क्युलेशन होतं, कसं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन होतं. कंपनीला किती शेअर्स इश्यू करायचे होते? तर कंपनीला इश्यू करायचे होते 80%, म्हणजेच किती? 10 लाख बरोबर. कंपनीने 10 लाख शेअर्स इश्यू करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला दिली होती? अंडर रायटरला. किती अंडर रायटर होते? 4. कोटक, कोटेचा, ठक्कर, गणत्रा. सो हे 4 जण काय बोलले? तुमचे 10 लाख शेअर्स आम्ही इश्यू करणार पब्लिकला, आणि जर पब्लिकने नाही घेतले तर आम्ही स्वतः घेणार. सो आपल्याला काय कळालं? ऍप्लिकेशन किती रिसिव्ह झाले? 9 लाख. सो आउट ऑफ 10 लाख 9 लाख शेअर्स पब्लिकने घेतले. सो ही पब्लिकची एंट्री आली बघा. कॅश ऑन बँक टू इक्विटी शेअर टू सिक्युरिटी प्रीमियम, हे पब्लिक कडून पैसे आले. पण 10 लाख शेअर्स इश्यू करायचे होते, 9 लाख शेअरच ऍप्लिकेशन आलं, म्हणजे 1 लाख शेअर्स बॅलन्स राहिले. सो हे 1 लाख शेअर्स कोण घेणार? सर कोटक घेणार. बघा कॅल्क्युलेशन, कोटक घेणार 45 आणि ठक्कर घेणार 55. सो इथे सुद्धा लायबिलिटी वाढते, त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट होणार. सिक्युरिटी प्रीमियम रिझर्वला क्रेडिट बॅलन्स असतो, तोही क्रेडिट होणार. सो हे शेअर कॅपिटल वाढलंय, पण हे पैसे जे येणार आहेत ते आपल्याला कोणाकडून येणार आहेत? कोटक कडून येणार आहेत आणि ठक्कर कडून येणार आहेत. का? कारण बघा, ही जी व्हॅल्यू आहे ना, ह्या व्हॅल्यू मधून कमिशन ऍडजस्ट करायचं. काय ऍडजस्ट करायचं? कमिशन. आपल्याला कमिशन पण द्यायचं आहे ना. सो कोटकला आपण काय बोलणार? बाबा तू मला 5,40,000 देणार आहेस, बरोबर की नाही. सो 5,40,000 मधून तुझं जे काही कमिशन आहे, किती कमिशन आहे कोटकचं? 2 लाख कमिशन आहे. सो 5,40,000 मधून 2 लाख मायनस कर, म्हणजे तू आम्हाला किती दे? 3,40,000 दे. ठक्करला काय बोलणार? तू आम्हाला 6,60,000 देणार होता, तर तू आम्हाला काय कर? 1 लाख मायनस कर, म्हणजे तू आम्हाला किती दे? 5,60,000. त्यामुळे इथे लगेच कॅश रिसिव्ह नाही केली जात. सो शेअर कॅपिटल लायबिलिटी आहे ती इथे वाढलेली तुम्हाला दिसते. सो हे शेअर्स कोण घेणार आहे? कोटक आणि ठक्कर. सो जे अंडर रायटर घेणार आहे त्यांना डेबिट करायचं. ह्याच्यातून आपल्याला कमिशन ऍडजस्ट करायचं असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर मग फायनल कॅश घेतली जाते किंवा कॅश पेड केली जाते, डिपेंड अपॉन सिच्युएशन. सो आपण बघूया आता इथे काय लिहिणार आपण? बिंग 1 लाख इक्विटी शेअर्स
आर इश्यू टू अंडर रायटर, बरोबर ना, हे दोघं कोण आहेत, अंडर रायटर आहे, ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज टू इच. झालं की नाही? सोपं आहे, कठीण नाही आहे. तुम्हाला थोडं जरा डोकं वापरायचं आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्की कळणार. चला, सो आता ह्या 14 जणांनी एवढी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, तर आपल्याला त्याला काय द्यायचंय, कमिशन द्यायचंय. सो नेक्स्ट एंट्री असते कमिशनची. आता हे जे कमिशन आहे त्या चौघांसाठी काय असणार आहे, चौघांचं इन्कम आहे, बरोबर ना. कोटक, कोटेचा, ठक्कर आणि गणत्रा यांना कमिशन मिळणार आहे. सो त्यांचं इन्कम आहे. सो डेबिट द एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन. सो कोटक, कोटेचा, ठक्कर, गणत्रा यांचं इन्कम आहे. सो या चौघांना क्रेडिट केलं जाणार. आणि अंडर रायटिंग कमिशन इज एक्सपेन्सेस फॉर कंपनी. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो इथे डेबिट आपण करणार अंडर रायटिंग कमिशन अकाउंट डेबिट टू. सो कमिशन आपल्याला चौघांनाही द्यायचं आहे, टू कोटक अकाउंट. सो कोटकला किती कमिशन द्यायचं आहे, आपण इथे वरती केलंय बघा, 2 लाख. टोटल अंडर रायटिंग कमिशन किती आहे, 5 लाख. सो इथे डेबिट होणार 5 लाख. सो 5 लाख पैकी कोटकला किती द्यायचं आहे, 2 लाख. कोटक नंतर आहे कोटेचा, 2 कोटेचा अकाउंट. सो कोटेच्याला किती द्यायचं आहे, 1,50,000. सो यांना आपण क्रेडिट का करतोय, कारण अंडर रायटर साठी ते इन्कम आहे. मला पण माहिती आहे एकाचा एक्सपेन्सेस हा दुसऱ्याचा काय असतो, एकाचा लॉस हा दुसऱ्याचा असतो प्रॉफिट, लक्षात ठेवा. ठक्करचं किती आहे, 1 लाख. आणि सगळ्यात शेवटचा अंडर रायटर आहे आपला गणत्रा. गणत्राचा आहे 50,000. सो बघा ही अंडर रायटिंग कमिशनची एंट्री आहे. कंपनी कमिशन देणार आहे. सो कंपनीचं एक्सपेन्सेस आहेत. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. 5 लाखचा एक्सपेन्सेस कोणाला देणार आहे, अंडर रायटरला. त्यांचा इन्कम आहे, सो त्यांना क्रेडिट करायचं. सो आता नरेशन बिंग अंडर रायटिंग कमिशन ड्यू. अजून आपण दिलेलं नाहीये, ड्यू आहे, द्यायचं आहे. आता आपली फायनल सेटलमेंट होणार. आता कशी होणार बघा, नीट बघा. कोटक कडून आपल्याला यायचे होते, डेबिट आहे. डेबिट म्हणजे कोटक आपल्याला कॅश देणार आहे. आपल्याला म्हणजे कोणाला, अरे कंपनीला, बरोबर. मी काय बोलतोय बघा, कोटक कंपनीला किती देणार आहे, डेबिट. कॅल्सी मध्ये घ्या 5,40,000. आणि कंपनी कोटकला देणार आहे 2 लाख. सो कोटक डेबिट आहे, कोटक क्रेडिट आहे. डेबिट मधून क्रेडिट काय होणार, मायनस. सो राहिले किती रे आता, 3,40,000. सो कोटक कंपनीला देणार किती देणार, 5,40,000 देणार का, नाही. तर 5,40,000 मधून 2 लाख कमिशन ऍडजस्ट झालं. सो कंपनी कॅश आता रिसिव्ह करणार, कॅश अँड बँक अकाउंट डेबिट. अमाऊंट आपण नंतर बघूया किती येते टोटल दोघांकडून मिळून. सो बघा कळलं तुम्हाला, कोटक इथे डेबिट झालाय, कोटक डेबिट झालाय 5,40,000 आणि इथे कोटक क्रेडिट झालाय 2 लाख. सो डेबिटला क्रेडिट म्हणजे मायनस. सो 2 कोटक अकाउंट. मी ते तुम्हाला लिहून सुद्धा दाखवतो कॅल्क्युलेशन काय केलं आपण. कोटक कंपनीला 5,40,000 देणार होता. कंपनी कोटकला 2 लाख कमिशन देणार होती. तर कंपनी काय बोलणार, बाबा तुम्हाला 5,40,000 देणार होता ना, त्याच्यातून 2 लाख आता ऍडजस्ट कर, म्हणजे मला तू किती दे. कंपनी कोटकला बोलणार, मला तू आता किती दे, 3,40,000 दे.
त्यानंतर अजून कोण आहे, हा बघा अजून कोण आहे, हा ठक्कर. ठक्कर कंपनीला देणार आहे 6,60,000, बरोबर ना. सो 6,60,000 तो कंपनीला देणार आहे. कंपनी ठक्करला किती देणार आहे, 1 लाख. सो आता कंपनी काय बोलणार, हे 1 लाख ह्या 6,60,000 मधून ऍडजस्ट कर, मला बॅलन्स अमाऊंट दे. सो कंपनीकडे कॅश येणार, कोणाकडून येणार, ठक्कर कडून. सो टू ठक्कर अकाउंट. काय कॅल्क्युलेशन करणार आपण, 6,60,000 ठक्कर देणार होता, कंपनी ठक्करला देणार होती 1 लाख. सो आता ठक्कर कंपनीला फायनल किती अमाऊंट देणार, 5,60,000, बरोबर ना. 6,60,000 1 लाख गेले 5 लाख. सो 5 + 3 8 प्लस हे 40 आणि 60 म्हणजे 9 लाख, म्हणजे कंपनीला टोटल 9 लाख रुपये मिळणार. सो आता मला सांगा, जे कमिशन होतं, कोणाचं कमिशन होतं, कोटक आणि ठक्कर, हे ऍडजस्ट झालं. सो कंपनी ह्या दोघांना नाही कमिशन देणार. कमिशन कोणाला भेटणार, उरलेल्या दोघांना, बरोबर. सो आता कंपनीकडून सो आपण फायनल सेटलमेंट केली आहे. नरेश येणार बिंग कॅश रिसीव्ड फ्रॉम अंडररायटर, बरोबर, फायनल सेटलमेंट. आणि आता शेवटची एंट्री येणार, कोटक आणि ठक्करचं कॅल्क्युलेशन झालं, पण अजून कोण बाकी आहे, कोटेच आणि गणत्रा, या दोघांना कंपनी कमिशन देणार आहे. सो कंपनी देणार आहे म्हणजे कॅश अँड बँक क्रेडिट होणार, आणि ह्या दोघांना काय करायचं, क्रेडिटचं डेबिट करायचं इथे. सो कोण कोण डेबिट होणार, कोटेच्या आणि कोण होणार, गणत्रा. सो या दोघांना आता कंपनी कमिशन पेड करणार. उरलेल्या दोघांचं कमिशन काय, उरलेल्या दोघांचं कमिशन ऍडजस्ट झालं, लक्षात घ्या, कारण ऑलरेडी त्यांनी शेअर्स घेतलेत ना कंपनीचे. सो कंपनीचे शेअर्स त्यांना काय फुकटमध्ये भेटणार का, त्यांना कंपनीला त्या शेअरची अमाऊंट पेड करायची आहे. सो कंपनी काय बोलणार, बाबा मला 5,40,000 पेड नको करू, त्याच्यातून तुला कमिशन मी देणार होतो 2 लाख, ते लेस करून टाक. सो मला तू किती पेड कर, 3,40,000. सो बघा, कोटकनी कॅश दिली 3,40,000, ठक्करनी कॅश दिली 5,60,000, आणि कंपनी कोटेच्या आणि गणत्राचं काहीच बाकी नाहीये ना, उलट त्यांनी चांगलं काम केलं. सो त्यांना कंपनी कमिशन आता कॅश मध्ये पेड करणार, इथे काय ऍडजस्टमेंट वगैरे नाही. सो क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो बघा, कोटेच्याला द्यायचे होते 1,50,000, 1,50,000, आणि गणत्राला द्यायचे होते 50, म्हणजे कंपनी या दोघांना मिळून टोटल किती देणार, 2 लाख. उरलेल्या दोघांना कमिशन पेड करायची गरज नाही, ते आपण ऍडजस्टमेंट केली. बिंग अंडररायटिंग कमिशन पेड. सो अशा पद्धतीने जर्नल एंट्री असतात. पहिल्यांदा ह्या 2 एंट्रा झाल्या इश्यू ऑफ शेअरशी रिलेटेड. तुम्ही लक्षात ठेवा काय प्रोसिजर आहे. सो पहिल्यांदा आपण पब्लिकला शेअर इश्यू झाले, जे ऍप्लिकेशन आलं ते 9 लाख शेअरचं ऍप्लिकेशन आलं ते, सो ते पब्लिकची एंट्री मारली, इश्यू ऑफ शेअर टू पब्लिक. नंतर उरलेले 1 लाख शेअर्स कोटक आणि ठक्कर घेणार, ती एंट्री मारली. त्याच्यानंतर आपण अंडररायटर कमिशन ड्यूची एंट्री मारली. त्यानंतर फायनल ऍडजस्टमेंट, कोटक आणि ठक्करनी आपले शेअर्स घेतले होते, सो कंपनी त्यांना कमिशन नाही देणार, त्यांची कमिशन अमाऊंट आपण इथे बघा ऍडजस्ट केली, आणि बॅलन्स अमाऊंट कंपनी त्यांना रिसिव्ह करणार, आणि उरलेल्या दोघांना कंपनी कमिशन काय करणार, पेड करणार. सो अशा पद्धतीने ह्या जर्नल एंट्री असतात. सो जर्नल एंट्री एकदा नीट बघून घ्या. तुमचं ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असल्यामुळे ते तुम्हाला जर्नल एंट्री सॉल्व्ह नाही करायचे, पण या जर्नल एंट्री सुद्धा आलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट असं नाहीये. मी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐका, व्हिडिओ वारंवार बघा, नक्की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कळतील. तरी सुद्धा जर काही नाही कळलं तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.